हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगापीड एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर सेशनला सुरुवात करूया. आज 20 जुलैच्या इम्पॉर्टंट न्यूज घेऊया. त्याआधी आपण इम्पॉर्टंट डेज बघून घेऊया. तर 18 जुलैला सेलिब्रेट करण्यात येते इंटरनॅशनल नेल्सन मंडेला डे. ओके, तो 18 जुलै इंटरनॅशनल नेल्सन मंडेला डे हा सेलिब्रेट करण्यात येतो, ऑब्झर्व करण्यात येतो. 20 जुलैला इंटरनॅशनल चेस डे हा ऑब्झर्व करण्यात येतो आणि सेलिब्रेट करण्यात येतो. आणि आता बघूया आपण 21 जुलै म्हणजे उद्याचा दिवस. तर उद्याचा दिवस हा गुरुपौर्णिमा, ओके, गुरुपौर्णिमा म्हणून सेलिब्रेट करण्यात येतो. तर 18 जुलै इंटरनॅशनल नेल्सन मंडेला डे, 20 जुलै इंटरनॅशनल चेस डे आणि 21 जुलै हा गुरुपौर्णिमा म्हणून सेलिब्रेट करण्यात येतो. जे पण गुरुज आहे, आपले स्पिरिच्युअल गुरु, जे अकॅडमिक गुरुज आहे, त्यांना ऑनर करण्यासाठी हा डे सेलिब्रेट करण्यात येतो. तर न्यूज कडे वळूया आपण. सो फर्स्ट न्यूज आहे आपली, युनियन होम मिनिस्टर आहेत अमित शहा. तर यांनी लॉन्च केलेला आहे एक नॅशनल नार्कोटिक्स हेल्पलाईन, ज्याचं नाव आहे मानस 1933. मानस 1933 ह्या हेल्पलाईनचं नाव आहे, नॅशनल नार्कोटिक्सची हेल्पलाईन. तर ही लॉन्च केलेली आहे अमित शहा यांनी. तर मानसचं फुल फॉर्म काय आता, मादक पदार्थ निषेध असूचना केंद्र. ओके, मादक पदार्थ निषेध सूचना केंद्र हे मानसचं फुल फॉर्म आहे. तर या हेल्पलाईन थ्रू काय होणार आहे, जे सिटीजन शेअर करू शकणार आहेत इन्फॉर्मेशन, जे ड्रग ट्रॅफिकिंग होत असते किंवा ड्रग ट्रॅफिकिंग आणि कनेक्ट करू शकणार आहेत ते नार्कोटिक्स या ब्युरोला 24/7. सो या हेल्पलाईन मुळे ही हेल्प होणार आहेत. आणि सोबतच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आहे, तर अनॉनिमसली 24/7 कनेक्ट करू शकणार आहेत ज्यांना पण हेल्प हवी आहेत. कशा करता, डी ऍडिक्शन आणि रिहॅबिलिटेशन करता ज्यांना ऍडवाइस हवी आहे, तर ते 24/7 हेल्प घेऊ शकणार आहे आणि ते पण अनॉनिमसली. तो होम मिनिस्टर यांनी चेअर केलेली आहे 7th अपेक्स लेवल मीटिंग ऑफ द नार्को कोऑर्डिनेशन सेंटर न्यू दिल्ली इथे. तर तेच चेअर होते होम मिनिस्टरच. आणि होम मिनिस्टरनी आणखी एक व्हर्च्युअली इनॉग्रेट केलेला आहे झोनल ऑफिस ऑफ नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो. तर झोनल ऑफिस त्यांनी एक आणखी इनॉग्रेट केलेलं आहे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचं. ते केलेलं आहे श्रीनगरमध्ये. आणि त्यांनी आणखी एक अॅन्युअल रिपोर्ट 2023 ची रिलीज केलेली आहे. तर ज्यामध्ये ड्रग फ्री इंडिया याबद्दल फुल डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर ही रिपोर्ट त्यांनी रिलीज केलेली आहे, अॅन्युअल रिपोर्ट. सो प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजींचा एक गोल आहे की 2047 पर्यंत इंडियाला ड्रग फ्री करणे. तर त्यावर काही 3 स्ट्रॅटेजिक पॉइंट सुद्धा आहेत. तर ते आहेत स्ट्रेंथनिंग ऑफ इन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चर, कोऑर्डिनेशन अमंग ऑल नार्को एजन्सीज आणि एक्सटेन्सिव्ह पब्लिक अवेअरनेस कॅम्पेन. तर हे 3 पॉइंट्स आहेत, स्ट्रॅटेजी पॉइंट्स. तर ज्यामुळे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजींचा जो गोल आहे 2047 पर्यंत ड्रग फ्री इंडिया करायचा, तर त्याला हेल्प मिळणार आहे. ओके, सो आपली ही न्यूज होती की होम मिनिस्टर अमित शहानी लॉन्च केलेला आहे मानस 1933 ही हेल्पलाईन आहे. आणि ही हेल्पलाईन आहे नॅशनल नार्कोटिक्सची हेल्पलाईन. नेक्स्ट बघूया आपण न्यूज आता. ओके, नेक्स्ट न्यूज आहे, इंडिया आणि मलेशियाने डिसाइड केलेलं आहे पार्टनरशिप जी आहे, कॉपरेशन बिटवीन 2 कंट्रीज मधलं ते इन्क्रीज करण्याकरता इन द फील्ड ऑफ पाम ऑइल अँड अदर सेक्टर्स. तर पाम ऑइल आणि अदर सेक्टर्स मध्ये कॉपरेशन दोन्ही कंट्रीजचं इन्क्रीज करण्याकरता हे डिसाइड केलेलं आहे इंडिया आणि मलेशियाने. तर युनियन ऍग्रिकल्चर मिनिस्टर जे आहे शिवराज सिंग चौहान. तर शिवराज सिंग चौहान हे कोण आहेत, युनियन ऍग्रिकल्चर मिनिस्टर आहेत. तर यांनी भेट घेतलेली आहे मिनिस्टर ऑफ प्लांटेशन अँड कमोडिटी ऑफ मलेशिया. तर मलेशियाचे जे मिनिस्टर आहे प्लांटेशन अँड कमोडिटीचे, त्यांच्याशी त्यांनी भेट घेतलेली आहे, ज्यांचं नाव आहे दातुक सेरी जोरी अब्दुल घानी. तर न्यू दिल्लीमध्ये ही भेट घेतलेली आहे.
ऍग्रिकल्चर मिनिस्टरनी. सो मलेशियाचे जे मिनिस्टर आहे ते 4 दिवसाच्या व्हिजिटवर होते, इंडियाच्या 4 दिवसाच्या इंडिया व्हिजिटला होते. सो त्यामुळे ही मीटिंग घेण्यात आलेली आहे 2 मिनिस्टर्सची, आणि त्या मीटिंग मध्ये डिस्कस करण्यात आलेले आहे जे अपॉर्च्युनिटीज आहे, जे बायलॅटरल ऍग्रिकल्चरल कॉपरेशन बिटवीन इंडिया आणि मलेशिया मधली बायलॅटरल कॉपरेशनला डिस्कस करण्यात आलेला आहे. त्यांनी आणखी डिस्कस केलेली आहे काही मार्केट ऍक्सेस इश्यू जे रिलेटेड आहे ऍग्रिकल्चरशी, ज्याच्यामध्ये अलाइड प्रोडक्ट्स, इन्स्टिट्यूशनलायझेशन, कॉपरेशन इन ऍग्रिकल्चर, आणि जे काही अप्लिकेशन्स आहे जे प्लांटेशन सेक्टर्स मध्ये यूज होणारे डिजिटल टेक्नॉलॉजीनी यूज करण्यासाठी जे अप्लिकेशन्स आहेत त्यावर पण इश्यूज डिस्कस करण्यात आलेले आहे या मीटिंग मध्ये. ओके, सो मलेशिया बद्दल बघूया. कॅपिटल आहे क्वालालंपूर, प्राईम मिनिस्टर आहे अनवर इब्राहिम, आणि करन्सी आहे मलेशियन रिंगिट. ओके, सो इंडिया आणि मलेशियानी कॉपरेशन इन्क्रीज केलेलं आहे इन द फील्ड ऑफ पाम ऑइल आणि अदर सेक्टर्स करता. ओके, सो नेक्स्ट न्यूज बघूया आपण. नेक्स्ट न्यूज आहे रामचरण यांना अवॉर्ड करण्यात आलेला आहे, अवॉर्डेड एम्बेसिडर ऑफ इंडियन आर्ट अँड कल्चर ऍट IFFM 2024. तर IFFM 2024 काय आहे ते बघूया आपण. इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न. ओके, इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न आहेत, तिथे अनाउन्स करण्यात आलेला आहे त्यांच्या जो फंक्शन होणार आहे. तर त्याकरता रामचरण यांना ऍज अ गेस्ट ऑफ ऑनर म्हणून अनाउन्स करण्यात आलेला आहे, आणि जे की 15th एडिशन आहे IFFMचं, म्हणजे इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्नचं 15th एडिशन राहणार आहे. त्याकरता रामचरण यांना ऍज अ गेस्ट ऑफ ऑनर म्हणून अनाउन्स करण्यात आलेला आहे. सो जे RRR ऍक्टर आहेत, जसं की तुम्हाला माहितीच आहे रामचरण हे RRR फिल्मचे ऍक्टर आहेत, तर ते त्यांचं स्टार पॉवर जे आहे ते प्रिस्टिजियस अॅन्युअल सेलिब्रेशन मध्ये घेऊन येणार आहेत, जे की होणार आहेत ऑस्ट्रेलियामध्ये. तर हो, विक्टोरियन स्टेट गव्हर्नमेंट ही आयोजित करणार आहेत इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न, आणि ते घेण्यात येणार आहे ऑगस्ट 15 ते 25. 15 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट पर्यंत ही जे सेलिब्रेशन आहे, अॅन्युअल सेलिब्रेशन, हे घेण्यात येणार आहे. सो इन ऍडिशन टू बिंग द गेस्ट ऑफ ऑनर, तर गेस्ट ऑफ ऑनर सोबतच रामचरण यांना आणखी अवॉर्ड करण्यात आलेला आहे टायटल ऑफ एम्बेसिडर फॉर इंडियन आर्ट अँड कल्चर. ओके, एम्बेसिडर फॉर इंडियन आर्ट अँड कल्चर म्हणून पण त्यांना अवॉर्ड करण्यात आलेला आहे. त्यांचं जे कंट्रीब्युशन आहे इंडियन सिनेमामध्ये, तर त्याच्यासाठी त्यांना एम्बेसिडर फॉर इंडियन आर्ट अँड कल्चरनी अवॉर्ड करण्यात आलेला आहे. The festival will also host a reto iconic films his remarkable journey in film industry. तर त्यांची जी जर्नी आहे इंडियन फिल्म इंडस्ट्री मध्ये, त्याकरता त्यांना हे अवॉर्ड देण्यात येणार आहेत. सो सेलिब्रेटिंग इट्स 15th इयर. ओके, ही 15th एडिशन आहे या सेलिब्रेशनचं, जे इंडियन फिल्म फेस्टिवल मेलबर्नचं आहे. तर 15th एडिशन आहे, तर 15 वर्षाचं जे सेलिब्रेशन आहे ते होणार आहे. IFM is the largest celebration of Indian cinema in the southern hemisphere, जे फीचर करते, जे अक्रॉस इंडिया मधले फिल्म त्याच्यामध्ये फीचर करण्यात येते. ओके, नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट न्यूज आहे विराट कोहली यांनी टॉप केलेला आहे कशामध्ये, सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्युएशन इन 2023. तर सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्युएशन 2023 मध्ये विराट कोहली यांनी टॉप केलेला आहे. बघूया, विराट कोहली हे काय आहेत, इंडियाज मोस्ट व्हॅल्यूड सेलिब्रिटी आहे विथ अ ब्रँड व्हॅल्यू. तर ब्रँड व्हॅल्यू काय आहे त्यांची, $227.9 मिलियन, $227.9 मिलियन ची त्यांची ब्रँड व्हॅल्यू आहे. आणि जे की काय झालेली आहे, इन्क्रीज झालेली आहे 29%. आधी किती होती, $176.9 होती 2022 मध्ये, आणि ती इन्क्रीज झालेली आहे 29% आणि झालेली आहे 227.9. तो कन्सल्टन्सी फर्म क्रोलनी जी शेअर केलेली आहे ही लिस्ट, रँकिंगची लिस्ट, जे की मोस्ट इन्फ्लुएन्शियल सेलिब्रिटी ब्रँड, त्याच्यामध्ये विराट कोहली जे आहे हे फीचर झालेले आहे. सोबतच
त्यांना फॉलोड बाय रणवीर सिंग. ओके, फर्स्ट टॉप जे केलेले आहे ते विराट कोहलीने केलेले आहे या रँकिंगच्या लिस्ट मध्ये. नेक्स्ट जे आहे ते रणवीर सिंग आहे जे सेकंड स्पॉटवर आहेत आणि त्यांची ब्रँड व्हॅल्यू आहे $203.1 मिलियन. नेक्स्ट आता जी रिपोर्ट आहे ज्याचं टायटल आहे क्रोल सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्युएशन रिपोर्ट 2023, तर यामध्ये शाहरुख खान सुद्धा आहेत. तर शाहरुख खानचं जे आहे ते थर्ड प्लेसवर आहेत शाहरुख खान, आणि त्यांचं जे सक्सेस आहे जवान आणि पठाण, तर या जवान आणि पठाण या फिल्मच्या सक्सेस नंतर ते त्यांचा स्पॉट जो आहे तो थर्ड स्पॉट आहे शाहरुख खान जी यांचा, आणि त्यांची ब्रँड व्हॅल्यू आहे $120.7 मिलियन. सो अक्षय कुमार हे फोर्थ प्लेसवर आहेत विथ ब्रँड व्हॅल्यू $111.7 मिलियन, जे की 2022 मध्ये जे आहे ते थर्ड वर होते आणि तिथनं आता ते थर्ड प्लेसवरनं फोर्थ प्लेसवर आलेले आहे 2023 मध्ये. आलिया भट्ट पण फिफ्थ प्लेसवर आलेले आहे, फोर्थ प्लेसवरनं 2022 मध्ये फोर्थ प्लेसवर होते, आता फिफ्थ प्लेसवर आलेले आहे विथ ब्रँड व्हॅल्यू $101.1 मिलियन. दीपिका पादुकोण ह्या सिक्स्थ प्लेसवर आहेत विथ ब्रँड व्हॅल्यू $96 मिलियन. ओके, सो ही आहे क्रोलची जी रँकिंग आहे, जी आहे इंडियन मोस्ट इन्फ्लुएन्शियल सेलिब्रिटीची रँकिंग. सो त्यामध्ये विराट कोहली यांनी टॉप केलेला आहे, सेकंड वर आहेत रणवीर सिंग, थर्ड नंबरवर आहेत शाहरुख खान, फोर्थ वर आहेत अक्षय कुमार आणि फिफ्थ वर आहेत आलिया भट्ट, सोबतच सिक्स्थ वर आहेत दीपिका पादुकोण. तर ही रँकिंग आहे जी की रिलीज केलेली आहे क्रोल सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्युएशन रिपोर्ट 2023 ने. ओके, नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट आहे 2 इंडियन स्पेस सायंटिस्ट यांना ऑनर करण्यात आलेला आहे इंटरनॅशनल स्पेस सायंटिस्ट मीट मध्ये. तर बघूया, 2 इंडियन स्पेस सायंटिस्ट जे आहे ज्याच्यातलं एकाचं नाव आहे प्रल्हाद चंद्र अग्रवाल आणि सेकंड आहेत अनिल भारद्वाज. तर प्रल्हाद चंद्र अग्रवाल आणि अनिल भारद्वाज यांना ऑनर करण्यात आलेला आहे विथ प्रेस्टिजियस अवॉर्ड कमिटी ऑन स्पेस रिसर्च. ओके, तर अवॉर्ड कोणी केलेला आहे? कमिटी ऑन स्पेस रिसर्च कॉस्पर यांनी अवॉर्ड केलेला आहे या प्रेस्टिजियस अवॉर्डनी प्रल्हाद चंद्र अग्रवाल आणि अनिल भारद्वाज यांना. जे की काय आहे, कॉस्पर हे एक वर्ल्ड फर्स्ट सायंटिफिक बॉडी डेडिकेटेड टू स्पेस सायन्स रिसर्च. सो हा जो अवॉर्ड आहे कॉस्पर हा आहे वर्ल्ड फर्स्ट सायंटिफिक बॉडी आहे ती डेडिकेटेड आहे टू स्पेस सायन्स रिसर्च कडे. ओके, जी कमिटी आहे कमिटी ऑन स्पेस रिसर्च. तर अग्रवाल जे की वन ऑफ द सिनियर मोस्ट स्पेस सायंटिस्ट आहे इन इंडिया, तर त्यांनी रिसीव्ह केलेला आहे हॅरी मेसी अवॉर्ड ऍट 45th. तर ही जी मीट होती तर हे होती 45th कॉस्पर मीट होती ही, जी की त्याच्यामध्ये हॅरी मेसी अवॉर्ड जो आहे हा रिसीव्ह केलेला आहे सिनियर मोस्ट प्रल्हाद चंद्र अग्रवाल यांनी, जे की ओपन झालेला आहे इन साऊथ कोरियाच्या बुसान मध्ये. तर अवॉर्ड सायटेशननी म्हटलं आहे की हॅरी मेसी अवॉर्ड जो आहे तो रेकग्नाइज करण्यात येतो ज्यांचं आउटस्टँडिंग कंट्रीब्युशन आहेत स्पेस रिसर्च मध्ये आणि पर्टिक्युलर लीडरशिप रोल आहेत त्यांचा, इम्पॉर्टंट रोल आहे. तर त्या कंट्रीब्युशन करता रेकग्नाइज करून त्यांना हा अवॉर्ड देण्यात येतो हॅरी मेसी अवॉर्ड. सो अनिल भारद्वाज यांना अवॉर्ड करण्यात आलेला आहे विक्रम साराभाई मेडल यांनी. त्यांचं पण आउटस्टँडिंग स्पेस सायन्स रिसर्च आहे, याच्यामध्ये त्यांना ऑनर करण्यात आलेला आहे त्यांच्या आउटस्टँडिंग कंट्रीब्युशनमुळे. जे मेडल आहेत ते जॉईंटली कॉस्पर आणि इस्रोनी इंट्रोड्यूस केलेला आहे हा मेडल. ओके, सो 2 इंडियन स्पेस सायंटिस्ट आहे ज्यांचं नाव आहे प्रल्हाद चंद्र अग्रवाल आणि अनिल भारद्वाज यांना इंटरनॅशनल स्पेस सायंटिस्ट मीट मध्ये अवॉर्ड करण्यात आलेला आहे आणि ऑनर करण्यात आलेला आहे. तो कशाने? हॅरी मेसी अवॉर्ड हा प्रदान करण्यात आलेला आहे प्रल्हाद चंद्र अग्रवाल यांना आणि अनिल भारद्वाज यांना विक्रम साराभाई मेडल हे प्रदान करण्यात आलेलं आहे. त्यांचं आउटस्टँडिंग कंट्रीब्युशन आहे स्पेस सायन्स मध्ये, सो त्यांना हे अवॉर्ड करण्यात आलेलं आहे, ऑनर करण्यात आलेलं आहे. ओके, क्वेश्चन्स बघून घेऊया. सो फर्स्ट आहे इम्पॉर्टंट डेज. तो 18 जुलैला असतो नेल्सन मंडेला डे, इंटरनॅशनल नेल्सन मंडेला डे, आणि 20 जुलैला असतो
इंटरनॅशनल चेस डे आणि उद्याला म्हणजे 21 जुलैला गुरुपौर्णिमा हे सेलिब्रेट करण्यात येते. तो क्वेश्चन्स बघून घेऊया आता. फर्स्ट क्वेश्चन आहे, रिसेंटली युनियन होम मिनिस्टर यांनी लॉन्च केलेला आहे मानस 1933 ही हेल्पलाईन आहे. तर इन कॉन्टेक्स्ट टू सेम मानस स्टँड्स फॉर, तर मानसचं फुल फॉर्म काय आहे? मानसचं फुल फॉर्म आहे मादक पदार्थ निषेध सूचना केंद्र. ओके, नेक्स्ट, विथ विच कंट्री इंडियाने डिसाइड केलेला आहे इन्क्रीज करण्याकरता कॉपरेशन इन द फील्ड ऑफ पाम ऑइल. तर इंडिया आणि मलेशियाने डिसाइड केलेला आहे इन्क्रीज करण्याकरता कॉपरेशन पाम ऑइल आणि अदर सेक्टर्स मध्ये. Which actor will be honored as ambassador of Indian arts and culture at IFFM 2024? तर जे IFFM 2024 झालेला आहे म्हणजेच इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न, तर इथे कोणाला ऑनर करण्यात आलेला आहे ऍज अ अँबॅसिडर ऑफ इंडियन आर्ट्स अँड कल्चर म्हणून? तर रामचरण यांना ऑनर करण्यात आलेला आहे. ओके, त्यांना ऑनर करण्यात येणार आहे. अकॉर्डिंग टू क्रोल सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्युएशन रिपोर्ट 2023, तर या रिपोर्ट नुसार विच इंडियन सेलिब्रिटी यांनी टॉप केलेला आहे लिस्ट मध्ये विथ अ ब्रँड व्हॅल्यू ऑफ $227.9 मिलियन US. सो विराट कोहली यांनी टॉप केलेला आहे या रँकिंगच्या लिस्ट मध्ये. नेक्स्ट, विच इंडियन सायंटिस्ट रिसीव्ड द हॅरी मेसी अवॉर्ड ऍट 45th कॉस्पर सायंटिफिक असेंब्ली विच ओपन इन बुसान, साउथ कोरिया. सो प्रल्हाद चंद्र अग्रवाल यांना हॅरी मेसी अवॉर्डनी ऑनर करण्यात आलेला आहे. ओके, तो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करत चला आणि सोबत इंस्टाग्राम आणि टेलिग्रामला तुम्ही जॉईन करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तुम्हाला आजच्या न्यूजची PDF हवी असेल तर त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. थँक्यू.